कल्याण परिमंडळ 3च्या पोलिसांनी नागरिकांना मोबाईल फोन परत केले आहेत। कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्यात टाकलेल्या छाप्यात तक्रारीनुसार 72 महागडे मोबाईल फोन त्यांच्या मालकांना परत करण्यात आले। आज बुधवारी एका कार्यक्रमात झोन 3चे DCP अतुल झेंडे, कल्याण ACP अमरनाथ वाघमोडे इत्यादींनी लोकांना मोबाईल फोनचे लोकेशन हस्तांतरित केले। त्यांचे मौल्यवान मोबाईल फोन परत मिळाल्याबद्दल नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले। नमस्कार, माझं नाव यशस्वी विजय अरुण आहे। मी जॉबवरून घरी जाताना बसमध्ये माझा मोबाईल हरवलेला। सो मी त्या दिवशी 2-3 दिवस माझे असेच गेले की काय करू काय नाही। मग नंतर मी जाऊन पोलीस स्टेशनला, महात्मा फुले पोलीस स्टेशनला जाऊन तिथे कंप्लेंट नोंद केली आणि त्यानंतर मला काल परवा त्यांचा कॉल आला की तुमचा मोबाईल सापडलेला आहे। तर मला खूप आनंद होतो की आपण ह्याच्यामध्ये खूप सारे मेमरीज वगैरे, आपले इम्पॉर्टन्स डॉक्युमेंट्स वगैरे सगळे ह्याच्यामध्ये अपडेट असतात आणि आपल्याला आता जसं बाकी अन्न वस्त्र निवारा जसं आपल्याकडे असतात तसं आपला मोबाईल एक आपली इम्पॉर्टंट वस्तू झालेली आहे। तो नसेल तर आपल्याकडे काहीच होत नाहीये। त्यामुळे मी सगळं आयुक्त वगैरे पोलीस ठाणे कल्याण शहर यांचे आभार मानते। थँक्यू। काही फोटो वगैरे अपलोड केले गेले। बात की सायबर क्राईम ह्याच्यामध्ये खूप इझी मेथड आहे की सायबर क्राईम पुणे करणं आणि वापर करणं। तर निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी जे मोबाईलचा आपण परत देत आहोत पण सर्व किंवा चोरी झाली असेल अशा प्रकारचे दाखवतात। त्या प्रोसेस करता आपल्याला कोर्टाची ऑर्डर आवश्यक आहे। जो गुन्हा आपल्याकडे दाखल असेल त्यामध्ये चोरीला गेलेला माल आपल्याला मिळाल्यानंतर परत आपल्याला कोर्टाला जायला पण कोर्टात त्या ठिकाणी मुद्देमाल परत देण्याबाबतची माहिती भरलेली आहे। ऑनलाईन पोर्टल आहे, आपला तो फोन ट्रेस झालेला आहे। त्याच्यामुळे हे आपल्याला लवकर आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो। अशी सेवा जी आहे आपल्या सरकारने, महाराष्ट्र सरकारने, भारत सरकारने आपल्या सर्व नागरिकांना दिलेली आहे। त्याकरता आपल्या सगळ्यांपर्यंत की या सेवेचा पण आपण सगळ्यांनी ऑनलाईन सेवेचा संबंध नाही बद्दलची माहिती काही थोडी इमोशन्स त्या ठिकाणी काहीतरी कोणावरती बोललं जातं। पोलीस अधिकारी आहे, कुठेतरी मोठ्या पदावरती काम करत आहे, अशा प्रकारचे कॉल आपल्याला येतात। आपल्याकडे असं असेल तर आपण तात्काळ त्या 1900 कॉल करायचा आहे। आपल्याबद्दल जो काही सायबर फ्रॉड झालेला आहे तात्काळ माहिती आहे। पोलीस स्टेशनला यायच्या अगोदर सुद्धा आपण कॉल करणं अनिवार्य आहे। कारण का बऱ्याचशा वेळा ज्या अकाउंटवर आपले पैसे ट्रान्सफर झालेले आहेत ते पैसे आपल्याला ब्लॉक करण्याकरता तात्काळ त्याच्यावरती जेव्हा आपण कंप्लेंट दाखल करू तात्काळ ते संबंधित बँकेकडे फॉरवर्ड होतात आणि तात्काळ ती रक्कम जी आहे त्या अकाउंटवरती फ्रीज केली जाते। आपण पोलीस स्टेशनला येणार तर पोलीस स्टेशनची कारवाई होणार एखादा वेळ लागू शकतो। कारण का अशा घटनेमध्ये आपण पाहतो केलं की अर्धा-1 तासामध्ये आता जर 12 वाजता घटना झाली असेल पुढल्या 15 ते 20 मिनिटांमध्ये ते अकाउंटमधून ते पैसे विड्रॉल केले जातात, 2-3 अकाउंटमध्ये पुढे ट्रान्सफर केले जातात। अशा प्रकारचा पूर्ण हे सिंडिकेट त्या ठिकाणी काम करत असतात। त्याच्यामुळे आपल्याला अतिशय आज या ठिकाणी कल्याण विभागातील जे काही आपले 4 पोलीस स्टेशन्स आहेत त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जे काही मोबाईल्स मागच्या वर्षभरामध्ये हरवले होते त्या CER पोर्टलचा वापर करून ते मोबाईल आपल्याला परत मिळाले आहेत। त्या मोबाईलचं वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे। याच्यामध्ये आपण की टोटल 72 मोबाईल्स आपण सर्व तक्रारदारांना आज ते परत देत आहोत। त्यामध्ये खडकपाड्याचे 25 मोबाईल्स, महात्मा पोलीस स्टेशनचे 25, बाजारपेठ 7 आणि कोळशेवाडीचे 15 असा एकूण सुमारे 12 लाखापर्यंतची या मोबाईलची किंमत आहे। असे सगळे मोबाईल्स आपण या CRI पोर्टलच्या माध्यमातून आपण ते ट्रेस केलेले आहेत आणि ते ट्रेस करून सर्व तक्रारदारांना आपण या ठिकाणी देत आहोत। अशी ही ऑनलाईन सुविधा आहे। कोणाचाही मोबाईल त्या ठिकाणी गहाळ झाला असेल किंवा मिसिंग झाला असेल अशा वेळी ते CRI पोर्टलवरती आपण जायचं आहे आणि आपली जी काही मोबाईलची डिटेल्स असतील त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। ज्यावेळेस तो मोबाईल ट्रॅक होतो, ज्या ठिकाणी त्या दुसऱ्या कोणीचा वापर केला जातो त्या ठिकाणी सिम टाकला जातो, त्यानंतर त्याचा मेसेज आपल्यापर्यंत येतो, पोलीस स्टेशनपर्यंत येतो। त्यानंतर हा मोबाईल आपला ट्रॅक होतो आणि नंतर आपण तो मोबाईल हस्तगत करून तो परत तक्रारदारांपर्यंत दिला जातो।
अशाच प्रकारे काही मोबाईल्स असतील ते डोंबिवली डिव्हिजनमध्ये सुद्धा आम्ही वितरित करणार आहोत. माननीय पोलीस आयुक्त सर आचितो डुंबरे सर असतील, आमचे जॉईंट CP सर असतील, ॲडिशनल CP सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली सहचा उपक्रम प्रत्येक पोलीस स्टेशननी आहे आणि प्रत्येक झोनमध्ये हा सुरू करण्यात आलेला आहे, जेणेकरून फिर्यादीला त्यांना गेलेले ज्यांची मुद्देमाल जो आहे किंवा त्यांचा किमती मुद्देमाल जो आहे तो त्या तक्रारदारांना तात्काळ लवकर मिळण्याकरता सदरचा उपक्रम सगळीकडे सुरू केलेला आहे. किती लाख